नमस्कार मैत्रिणींनो, आजचा दिवस खूप खास आहे. शेतातून आणली ताजी मका आणि कणस आणि लक्ष्मीसाठी हिरवं गवतही घेऊन आले. घरात एक वेगळीच आनंदाची भावना आहे. स्वामीसाठी प्रेमाने तयार केला डब्बा. आजच्या जेवणामध्ये खास बेत आहे पुरणपोळी. घरभर तिचा सुगंध दरवळतो. मी बनवलेली छान चवदार अशी पुरणपोळी आणि देवासाठी केलेली सेवा, ह्यातच सुख काही वेगळंच असतं. असं छोटेसं पण मनाला समाधान देणारं आयुष्य, यातच खरी श्रीमंती आहे. हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे स्वामी प्रगट दिन. स्वामी प्रगट दिन दिवशी मस्त छानपैकी आमच्या गाईला हिरवीगार माका घेऊन आले. आमच्या दुकानच्या पाठीमागं शेत आहे ना भरपूर, ते दादा म्हणले घेऊन जा तुमच्या गाईसाठी एवढी छान माका हिरवगार. आज खूप छान वाटलं. स्वामी प्रगट दिन दिवशी आपल्या गाईला छानपैकी गायची सेवा केलेली एवढी चांगली असते ना. तिला कडबा कुट्टी वगैरे असती, पण ही माका इतकी छान तिने आवडीने खाल्ली ना. तिला कंस पण होते आणि प्रज्वलची पण मजा झाली. त्याला पण कंस खायला भेटले, गायला पण भेटले, दोघाला पण मजा झाली दोघांची पण. कंस खूप छान गावरान मका होती, गावरान कंस होतं. आपण बाजारातून आणायला गेलं ना, ती मका गावरान नसते. ती विकत जे आणतात का 10 रुपयाला 20 रुपयाला ते कंस असतात, ती गावरान. ही गावरान मका होती. कंस पण खूप छान निघली, चवदार होती कंस तिची. प्रज्वललाच लावलं कामाला, म्हणलं चल तू पण ते काम कर. ओंकारला पण काम होतं, अभ्यास होता आणि मी स्वयंपाक बनवत होते. दुपारचा स्वयंपाक सुरू होता. स्वामीला डब्बा द्यायचा होता ना, स्वामी केंद्रामध्ये डब्बा घेऊन जायचा होता, प्रसाद त्यांना नाही का नैवेद्यासाठी. मग पुरणपोळीचा स्वयंपाक करत होते मी. म्हणलं तुम्ही तुमच्या 5:30 वाजता डब्बा केंद्रामध्ये गेला पाहिजे असं ताई म्हणल्या. 5:30 वाजता तयार करा सगळा डब्बा वगैरे घेऊन केंद्रात या, म्हणजे 6ची आरती असते ना केंद्रामध्ये. स्वामी प्रगट दिन दिवशी मला डब्बा भेटला, एवढं छान वाटलं ना. अचानक ताई म्हणलं तुम्ही करताल का स्वामीला प्रसाद? मग मला नाही म्हणता नाही आलं. म्हणलं ठीक आहे चालेल. माझा हात दुखत होता तरी पण म्हणलं चालेल करील. पुरण काय करतं म्हणून विचारलं. म्हणलं पुरणपोळीचा स्वयंपाक देते म्हणून. स्वामींना पुरणपोळी आवडती ना. म्हणलं ठीक आहे. म्हणलं थोडा त्रास होईल पुरणपोळी करायला, कसं लवकरच स्वयंपाकाला वगैरे मी 1 वाजताच लागले होते. मी चालेल मी पुरणपोळीचा स्वयंपाक घेऊन येते. त्या म्हणलं ठीक आहे. मग 5:30 वाजता डबा रेडी पाहिजे. मी ओके चालेल म्हणलं करते. मग प्रजेला म्हणलं बाकीचे कामं तुम्ही करा. आता मी काही हे दुसरी बाकी कामं करू लागत नाही. मग त्याने सगळी मका खाली घेतली, जेवढी गाडीत होती का तेवढी प्रज्वलनी मका खाली घेत होता. चांगला कामाला लागला होता. नाही तर कामं करायचं कंटाळा येतो त्याला, नको वाटतात कामं करायला. फिरायला पाहिजे, सायकल घेऊन पळायला पाहिजे नुसतं. चला मला ह्याला पण काम. आम्ही कुठं आलं गेलो गायला पाणी पाजायचं, शेण काढायचं, साफसफाई ठेवायची. जरा मुलांना पण सवय पाहिजे म्हणून त्याला मला चल सरी गाडीतली मका तिनेच खाली केली. कंस पण काढले बघा, किती छान कंस होते मकाचे. चला म्हणलं भरपूर होते, थोडेच काढून आणले आणि अजून भरपूर होते मकाला कंस. गायने काय खाल्ले, आम्ही काय खाल्ले. भरपूर 1 महिना मका होती बघा ही. बघा किती कंस दिले. काही लोकांना शेजारी दिले, सगळ्यांना थोडे थोडे 4-4 कंस. मग त्याला म्हणलं चल तुझं काम कर, सोला आणि भाज आणि खा. शेगडी आणली ना लाईटीवरची, त्याच्यावर छान भाजतात कंस. मग त्याच्यावरच भाजू खाल्ले पोरांनी कंस. आणि हे ब्लॉग खूप लेट येते बरं का. थोडा गावाकडे गेल्यामुळं थोडं लेट झालं. अचानकच गावाकडे जावं लागलं, त्याच्यामुळं ब्लॉग लेट येतोय आणि लाईव्ह ते पण बंद आहे सध्या. बघ प्रज्वल कसा कंस काढतो. इतके छान गावरान कंस आहेत ना, चवदार पण येतं. आणि अजून भरपूर माका, आम्हालाच टाईम भेटा ना ती माका कापून घेऊन यायचं. ते म्हणले घेऊन जा नाही का, तिथं त्यांना कंपनी टाकायची वाटतं. आणि कुणाला तरी भाड्याने दिले ते म्हणले आहे तेवढी तुमच्या गायला घेऊन जा, पण आम्हालाच टाईम भेटा ना. परत गावाकडे जायचं आलं आणि सगळंच अजून आहे का नाही आता बघावं लागेल एकदा जाऊन. मस्तपैकी पुरणपोळीचा स्वयंपाक केला, डबा रेडी केला. ताई म्हणले 6 पोळ्या आणि बाकीचं सगळं आमटी भात भजे पापड, आपण जे सणाला करतो का सगळं आलं पाहिजे. वरण भात आणि परत सुकी भाजी पाहिजे बटाट्याची. मग सगळंच केलं होतं मी. 1 वाजता स्वयंपाकाला लागले होते. 4 वाजता ओके डबा वगैरे रेडी करून ठेवला होता, भरून ठेवला होता. म्हणलं अचानक फोन आला ना, लगेच जायला. मस्तपैकी आमटी दूध. म्हणलं काय आणती, गुळवणी आणती का काय आणती? म्हणलं दूधच आणते ना. गुळवणी आपण घरीच खात नाही, दूधच खातो सणाला. आणि स्वामीला कसं काय गुळवणी न्यायचं म्हणून म्हणलं अर्धा लिटर मस्त गोकुळचं दूध आणलं. ही सुकी भाजी बटाट्याची, पुरणपोळ्या 6 आणि 1च ग्लास पुरण टाकलं होतं. एवढं छान स्वयंपाक झाला ना. आम्हाला पहिल्यांदा एवढं फास्ट आणि
छान स्वयंपाक असं झाला नाही का. एक सुद्धा पोळी माझी फुटली नाही, नाही तर माझी एक तरी पोळी फुटत असते. एवढं काय परफेक्ट पोळ्या येत नाहीत मला त्याच्यामुळे. आणि आज म्हणलं व्यवस्थित छान आलं पाहिजे, कारण की तिथं केंद्रामध्ये द्यायचं होतं ना, ते चांगलं दिसलं पाहिजे. नाही तर आपलं कसं तरी वेडं नाही का, घरी घरी चालतंय, आपण कसं तरी केलं तरी चालतंय, पण केंद्रात सगळ्यांसमोर म्हणजे नाही का छानच असा पानाचा विडा. 3 सांगितले होते ताईंनी, 3 पानाचे विडे, 3 ताटासाठी पुरणपोळीचा स्वयंपाक. तसं एक एक्स्ट्रा विडा आणला होता, 4 असे पानाचे विडे पण आणले होते. भात वगैरे सगळं. मोठा डब्बा होता बघा. ह्यो डब्बा आम्हाला दिवाळीच्या टायमिंगला गिफ्ट म्हणून भेटला होता. गिफ्ट भरपूर असतं दिवाळीला येतात आम्हाला. शेगडी पण ती गिफ्टमध्येच भेटली, हा डब्बा पण गिफ्टमध्येच भेटला. भरपूर असे भांडे. तुम्हाला एक ब्लॉग तयार करायचा होता पण राहूनच गेला माझं, झालंच नाही ते करायला. हे असं पुरणपोळी तयार केली. मस्त भजे पापड ह्या वर्षीचेच आहेत, ते ताईंनी केले होते. कुरडाई वगैरे त्या म्हणले हेच नाही, ताजं घरातलं काय नेऊ नका, लय दिवसाचं नाही का आपलं सुतकातलं वगैरे असतात ना कुरडाई वगैरे, ते नका म्हणले. मी आता केले ताजं कुरडाई आणि पापड. मग त्यांनी आणून दिले, तीच तळली. मग नंतर मग घरातली मी काढलेली पापड माझेच होते, पण बाकीचे कुरडाई आणि तांदळाचे पापड त्यांचे होते, त्यांनी दिले. ते म्हणले हेच तळा. आणि डब्बा किती छान आहे म्हणले, तुमच्या नशिबात स्वामी प्रगट दिना दिवशी तुमच्याकडे डब्बा आला. घरचाच नैवेद्य नेलेला खूप चांगला असतो स्वामींना केंद्रामध्ये. तर मला वाटत पण नव्हतं माझ्याकडे येईल. अचानकच मला नाही का, ते पाठीमागं पण कशाचं पूजा होती ती भैरवचंडी सेवा, ती पण अचानकच प्रज्वलला पाणीपुरी खायला घेऊन गेले मी. तिथं मामी म्हणल्या करता का तुम्ही, ती बसता का नाही का यजमान जोडी म्हणून. ती पण अचानकच पूजा आली. आणि डब्याचं पण आता स्वामी प्रगट दिना दिवशी स्वामीला आपल्या घरून प्रसाद अचानकच आला. ते म्हणले तुम्ही करताल का, तर म्हणलं ठीक आहे. नाही कसं म्हणायचं ना, आपल्याकडं स्वामींना ज्या घरचं आवडतं ना जेवायला तिथूनच मागतात नाही का. माझ्यासोबत भरपूर बायका होत्या, आम्ही सगळ्याजणी होत्या. आणि मलाच म्हणले तुम्ही करताल का उद्याच्या डब्याची तयारी, होईल का तुमच्या प्रसाद, म्हणजे असं ताई ओरडून बोलल्या. तर मी एकदम शांत झाल्यानंतर म्हणलं ठीक आहे, मग काय काय करायचं मला सांगा, मला माहीतच नव्हतं ना काय काय असतं त्याच्यामध्ये, तू काय करशील म्हणले. मी म्हणलं पुरणपोळी आवडती स्वामीला, मला माहीत होतं. मला पुरणपोळी करू का, तर हा म्हणले मस्तपैकी मग पुरणपोळी करून आण आणि सगळंच आण, आमटी भात काय काय असतं नाही का, सगळं भजे पापड सगळे करून घेऊन ये. म्हणलं ठीक आहे करते. मस्त छानपैकी आमटी तर एवढी छान झाली होती ना, मी म्हणलं सगळंच द्यावं नाही का. तर मी एवढं सगळं स्वयंपाक बनवून दिलेला काहीच नाही, फक्त स्वामींना जे नैवेद्य ठेवला ना ते पण मला परत म्हणलं तुमचा नैवेद्य तुम्ही घेऊन जा स्वामींना, तसा दिला. तर नंतर मला ते ताटातला नैवेद्य आपल्याला घरीच प्रसाद म्हणून देतात, तिथं काही घेत नाहीत. मला वाटलं घेतील सगळे, खातील वाटतील नाही का तिथं सगळ्यांना. तर तसं नाही म्हणल्या ताईंनी. तो प्रसाद जे स्वामीला दिला होता, स्वामीच्या समोरचा नैवेद्य, ते पाणी स्वामींना दिलेलं आणि सगळं ते मलाच दिलं. म्हणलं तू घरी घेऊन जा प्रसाद म्हणून, आणि कुठंही थांबायचं नाही, डायरेक्ट घरी जायचं. छानपैकी सगळ्यांना प्रसाद वगैरे घरी गेल्याच्या नंतर द्यायचा. छान डबे तयार करून ठेवले तर बघा, आधीच रेडी करून ठेवले. म्हणलं नंतर साडी वगैरे घालायला, आणि मी म्हणलं डब्बा नेऊन द्यावा म्हणून मी साधी सिंपलच साडी घालून गेलते आणि परत येणार होते मी. पण ताई म्हणल्या थांबा, आता आरती केल्याशिवाय जायचं नाही. मला नव्हतं माहिती जे डब्बा देते त्याला आरतीचा मान असतो, नाही तर मी साडी बिडी छान घालून गेली असते ना त्या दिवशी. मी अशीच जे स्वयंपाकाला सकाळपासून जी साडी घातली होती का तीच होती. मला परत 5:30 वाजता डब्बा पाहिजे ताईंना तिथं नैवेद्यासाठी. नंतर घेत नाहीत त्या 6च्या नंतर, थोडा जरी 5-10 मिनटं एक्स्ट्रा झाले ना डब्याला हात लावित नाहीत, कारण की ते म्हणतात नाही टायमिंग म्हणजे टायमिंग, 6ला आरती म्हणजे आरतीच. म्हणून मी एवढे 5:30 वाजता मस्त छानपैकी डब्बा तयार केला आणि म्हणलं पटकीन साडी नेऊन द्यावा त्यांना. आणि गाडीवर जायचं होतं, केंद्र काय 20-25 मिनटं लागतात गाडीवर, चालत जायला लागतात अर्धा तास. म्हणलं मी नेऊन देते ओंकारला, म्हणलं तू थांब घरी. आणि प्रज्वल पण क्लासला गेला होता. मग पटकीन आवरला, डबा तयार केला, सगळे व्यवस्थित पॅक करून इतके खुश झाले. ताईला त्यामध्ये दाखव तू कसा आणला डबा. मी त्यांच्या पुढे ठेवला, म्हणलं बघा अजून जर काही कमी असेल तर नाही का परत आणायला. तसं तर सगळं मी लक्ष करून नेलं काय काय असतं नाही का, पानाची विडे, तुळशीचे पानं, अजून आपल्याला माहीतच आहे ना, आपण करतोच ना गुरुचरित्र पारायण, ती तर मी केलेले त्याच्यामुळे माहिती. तुळशीच्या पानाशिवाय नैवेद्य देतच नाही, देवाला ठेवतच नाही. मग तुळशीचे पानं पण ठेवले होते. ते म्हणले खूप छान व्यवस्थित छान आणलास तू डबा. मग तिथं म्हणलं मी जाते घरी, तर म्हणलं नाही जायचं आता, आरती तुमच्याच हाताने होणार आहे. आणि तर आरतीला कोणच नव्हतं, प्रज्वल आणि मी. तर माहीत असतं तर मी ओंकारला ह्यांना घेऊन गेले असते. आणि स्वामी प्रगट दिना दिवशी आपल्याला आरती भेटते, ह्याच्यातच खूप मोठं भाग्य आहे आपलं. त्याच्यासाठी मी त्या म्हणल्या तू थांब म्हणले आरतीला. तर म्हणलं परत घरी जाऊ वापस या, तर उशीर होईल ना, त्याच्यामुळं मग थांबले. प्रज्वलला घेऊन गेले पटकीन. आणि बघा मस्त छानपैकी डबा वगैरे भरला. आणि ओंकारला मला आता मी नेऊन देते, तू थोडं घरी लक्ष चल म्हणत होते त्याला, पण ते म्हणलं नको आता मी थांबतो घरी.
मग तो थांबला, मी आणि प्रज्वल गेलोत केंद्रामध्ये. छानपैकी मी ब्लॉग म्हणजे व्हिडिओ काढत होते, पण मला तिथं केंद्रात अलाउड नव्हतं ना व्हिडिओ वगैरे काढायला. मग शॉर्टकटमध्ये खूप सगळ्या लोकांनी प्रसाद आणला होता. केळी, कुणी 1.25 किलोचा प्रसाद आणला होता, आपला रव्याचा प्रसाद आणला होता, पेढे आणले होते, भरपूर सगळं होतं. रांगोळी हे ते. स्वामींना इथं जागा भेटली ना 5 गुंठे, तिथंच मंडप वगैरे टाकून ती आरती वगैरे घेतात आता छानपैकी. स्पीकर वगैरे होतं. नंतर मला म्हणल्या, तू प्रसाद आणलास ना, तूच प्रसाद काढायचा, डब्यात भरायचा आणि तूच भांडे घासून मग घरी जायचं. म्हणून मी भांडे घासायला बसले. माझा हात दुखत होता, त्याच्यामुळे तिने मला जास्त भांडे नाही घासून दिले. ते मला राहू द्या, तुम्ही थोडं नाही का मान करा, नाही का, असं भांडे वगैरे थोडेसे घासा, नंतर बाकीचे आम्ही घासतो. जे प्रसाद नेला का त्याने भांडे घासायचे असते, असा नेम आहे केंद्राचा. मला पहिल्यांदाच माहीत झालं, मला काय नव्हतं माहिती. मग त्यांनी मला जास्त काय करून नाही दिला, म्हणलं राहू द्या. नंतर झाला बघा किती अंधार पडला, सगळे गेले होते, पण मी डब्यासाठी थांबले होते पाठीमागे. मग प्रज्वल होता माझ्यासोबत. मग तिथं काय व्हिडिओ वगैरे काढता येत ना, ते शॉर्टकटमध्ये प्रज्वलने पण ते भांडे घासायचं काढला. तिथं अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला, त्याच्यामुळं नाही काढला आणि निघालो होतो आम्ही घरी. गाडी इकडं समोर लावली होती, खूप गर्दी झाली होती तिथं, जवळपास गाडी लावायला जागाच नव्हती. मग इकडं पाठीमागं लावली होती. आणि प्रज्वल आणि मी दोघंच, किती अंधार पडला, 8:30 वाजले होते. मग पर्स वगैरे सगळे ठेवले आतमध्ये डिगीत, आणि डब्बा ते सगळंच होते ना, डब्बे सगळे घेऊन जा म्हणल्या तुम्ही. त्यांनी काहीसुद्धा घेतलं नाही, जशाला तशी भाजी ते होती नाही का, स्वामीच्या प्रसादापुरतंच काढलं त्यांनी, आणि बाकीचं तसंच ठेवलं डब्यानी. बघा प्रज्वल कसं, त्याला पण आता शूट करा येते, ब्लॉग करा येते, त्याच्यामुळं तो पण काढतोय मस्त छान. मला गाडी काढताना एवढा हात दुखत होता, खड्ड्यात गेली होती गाडी, एवढी गर्दी होती ना, गाडी लावायला जागाच नव्हती. मग गाडी काढली बाहेर मस्त. ते प्रज्वलला म्हणलं, थांब थोडं, मला गाडी वगैरे वळून घेऊ दे, कारण की तिथं अशी सरळ रस्ता नव्हता, बांधकाम वगैरे सुरू आहेत ना, असे खड्डे असल्यासारखं मुरुम वगैरे टाकल्यावानी होतं. अंधार तर किती पडलाय, पण त्याला पण भीती वाटते. मला बसू दे आधी गाडी. म्हणलं बाबा थांब आधी, वरती घेऊ दे. तर मग आला पाठी. मग त्याला वाटलं मला इथंच ठेवती का काय. झाली आरती वगैरे मस्त, निवांत निघालो तर आता घरी. प्रज्वलला पाठीमागच ठेवलं. तो म्हणला मला येऊ दे, थांब. म्हणलं इथं खूप चढ होता वरती चढायला. त्याला म्हणलं थांब, गाडी तर रोडला काढू दे. अरे लोक ओरडतात बघ, हे सगळे काय नाही ओरडत, बिंदास काळा पण घेतात. मोठी आम्ही पण मारता येतो मोबाईल स्विमिंग पूलला जाताना कसं काढलेलं मग लोक आपल्याला. तो म्हणायचा नाही पाडत, मी व्यवस्थित धरतो, पण मलाच भीती वाटत होती मोबाईल कसा धरतो कसा नाही. धरला पण म्हणलं पहिलं ठेवून दे. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.